नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला गवाराचं लोणचं बनवायचं आहे. ही पावशेर गवार आहे. ही अशी छान अशी गवार आहे, कवळी घेतलेली. तर ही आपण आता निसून घ्यायची आहे. सहसा गवार कोणाला आवडत नाही, पण आपण ही गवार घेणार आहोत. छान अशी तिचं लोणचं करणार आहोत. तर ती छान लागते, चवीला छान येते. आणि आपण तिचं असे देठ, दोन्ही साईडचे देठ काढून टाकणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने दोघं साईडचे देठ काढून आणि ती निसून टाकणार आहोत. तर चला तर मग आज आपण तिचं निसून टाकू. खराब जी गवार असेल ती बाजूला काढून टाकणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने ही ती खराब असते ती तोडून टाकणार आहोत. दोन्ही साईड तिचे जे असतात तर ते आपण आता काढून टाकणार आहोत. आणि अशी शीर असते ती काढून टाकलेली. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ती निसून घेतलेली आहे. तिचा हे जे आहे हे खराब भाग काढून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता ही गवार अशी निसून घेतलेली आहे. ही गवार अशा पद्धतीने आपण आता निसलेली आहे. तर आता आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. हे बघा, असं स्वच्छ पातेल्यात टाकलेली आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने ही स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने ती सगळी तिच्यातलं जे घाण पाणी आहे ते काढून टाकणार आहोत आपण. अगदी 2-3 पाण्याने अशी स्वच्छ केलेली आहे. स्वच्छ केल्यानंतर, अशी धुतल्यानंतर आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत. आणि आपण परत आता दुसऱ्या पातेल्यात पाणी घेणार आहोत आणि ती थोडी वाफवून घेणार आहोत. आपण एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि ते आता गॅसवर ठेवलेलं आहे. आणि ती गवारची शेंग थोडी वाफवून घेणार आहोत. तिच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ती 5 मिनटं आपण गॅसवर ठेवलेली आहे. 5-1 मिनटं अशी थोडीशी शिजवून घेणार आहोत. हे बघा, हे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण ती आता गॅसवर ठेवून आणि थोडी शिजवून घेणार आहोत. हे बघा, अशी शिजली का नाही आपण पाहून घेतलेली आहे. आणि आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि ती शेंग चाळणीत काढलेल्या आहे, त्या गवारच्या शेंगा. आणि असं वरती थोड्या वेळ 1-2 तास असे उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. अशी कोरडी केलेली आहे. चला तर मैत्रिणींनो, आपण आपल्या गवारीचं लोणचं करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथे 2 चमचे तिखट घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकतात. लसणाचा एक कांडी घेतलेली आहे. ती हे 10-15 बारीक लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत. ही राई डाळ घेतलेली आहे. ही साधारण आपण इथे 3 चमचे ही राई डाळ घेतलेली आहे. आणि तेवढंच आपल्याला जर लागलं तर तिखट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. मीठ पण आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. आणि ही पावशेर गवारीसाठीची माप आहे. पावशेर गवार जेवढी असते आपली तर मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. फक्त राई डाळ मी ही 4-5 चमचे घेतलेली आहे. आणि तिखट आपल्याला जेवढं लागेल तेवढं तिखट घेतलं आहे. इथे ही बडीशोप 1 चमचा घेतलेली आहे. तर आता हिंग आपल्याला जेवढा लागेल तेवढा आपण अर्धा चमचा त्याच्यात हिंग टाकू शकतो. त्याच्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे. जिरंसुद्धा आपण 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. हा मोठा 1 ते 1.5 चमचा जिरं घेतलेलं आहे. इथे ही मेथी दाणे घेतलेले आहे. इथे ही हळद आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने, आणि इथे बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप पण आपण ही 1 चमचा घेतलेली आहे. इथे मेथी दाणा
तर अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर चला तर मग आता आपण इथे गवारीचं लोणचं करणार आहोत. त्याच्या आधी सगळ्यात आधी आता बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये आपण इथे तिखट टाकून घेत आहोत. राई डाळ टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही राई डाळ आपण जेवढी घेतली आहे तेवढी घ्यायची आहे. मी फक्त तुम्हाला टाकून दाखवली आहे. मी पूर्ण राई डाळ टाकणार आहे. त्याच्यात राई डाळ टाकलेली आहे. तिखट टाकायचं आहे आपल्याला. ही राई डाळ आपल्याला जेवढी लागेल तेवढी ही राई डाळ आपल्याला बारीक जाड दळून घेता येते. आणि त्याच्यानंतर आता हे बघा तिखट टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण टाकलेला आहे. त्याच्यात हा लसूण टाकलेला आहे. आधी राई डाळ टाकली, तिखट टाकलं. त्याच्यानंतर आता इथे बडीशोप टाकत आहोत. जिरं टाकत आहोत. बडीशोप पण आपण याच्यात टाकणार आहोत. हे मेथी दाणे टाकत आहोत. आपण आता इथे मेथी दाणे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर ही बडीशोप टाकत आहोत. मी पावशर गवार होती ती निसून घेतलेली आहे, छान धुवून चून. बघा इथे मीठ टाकत आहे. मीठ पण आपल्याला आवडीप्रमाणे टाकायचं आहे. आपण गवार शिजताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हळद टाकत आहोत. हिंग पावडर आहे, ही हिंग पावडर आहे, ती टाकत आहोत. हे सगळं आपण असं असं हलवून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतलेले आहे. असं छान हलवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एका बाजूला तेल गरम करायला ठेवणार आहोत. हे बघा, हे पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला थोडं तेल जास्त टाकायचं आहे. म्हणजे आपलं जितकं गवारचं लोणचं असेल तेवढंच आपण तेल थोडंसं जास्त घेणार आहोत की बरणीच्या वरती. तर आपण ही बघा, ही गवार आहे, आपण 2 तास वाळवून ठेवलेली होती. ही गवार थोडी उकडून आणि ती थोडी 2 तास अशी थोडी उन्हात वाळवून ठेवलेली आहे. जी कोरडी झालेली आहे, अशी छान वाळवून तयार. हे बघा, अशी खूप मस्त कोरडी झालेली आहे. ती जास्त कोरडी पण नाही झालेली, फक्त तिच्यातलं जे पाणी होतं ते निघून गेलेलं आहे. आणि आपण अशी ही सगळी हलवून घेणार आहोत. आता पूर्ण त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत. इथे मला तिखट कमी वाटल्यामुळे मी अजून थोडंसं तिखट टाकलेलं आहे त्याच्यात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट आणि राई डाळ वगैरे सगळं घेऊ शकतात. आणि आपलं तेल हे गरम करून गार करायला ठेवलेलं आहे. ते तेल आपलं गार होत आहे. ते पूर्ण असं गार होऊ दिलं आहे. कोमट तेल झालेलं आहे ना. आपण आता त्याच्यात ते टाकून घेणार आहोत. आपण इथे तेल वापरलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर असं छान असं हे हलवून घेतलेलं आहे. तुम्ही तेल कोणतंही टाकू शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही तेल वापरू शकतात. हे बघा, या ठिकाणी मला थोडी हळद कमी वाटली तर मी परत हळद टाकलेली आहे. तेल टाकून अशा पद्धतीने आपण पूर्ण हे करून घेतलेलं आहे. थोडंसं तेलाचा वापर मी थोडं जास्त करणार आहे. बघा, असं छान असं आपण जेव्हा काचेच्याच बरणीत भरणार आहोत. जेव्हा काचेच्या बरणीत भरणार तेव्हा एकदम छान वाटणार आहे ते.
हे बघा, काचेची बरणी आहे, तिच्यात आपण आता स्वच्छ पुसून घ्यायचे आहे, पाणी ठेवायचं नाही आहे. अशी छान अशी आपण स्वच्छ पुसून धुवून टाकलेली आहे आणि तिच्यात आपण आता ते लोणचं टाकणार आहोत. तर गवार बऱ्याच जणांना आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर करून ठेवली आणि ती आपल्याला एखाद्या वेळेस भाजी वगैरे नसली तर अशा पद्धतीने आपण ही गवार खाऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आपण हे गवारीचं लोणचं तयार केलं तर टेस्ट छान येते, तोंडाला चव येते. बघा, आपण पावशेर गवारीचं लोणचं बनवलेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला जे राई, डाळ, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. बडीशोप, जिरं याचा वापर केलेला आहे आपण आणि लसूण, तिखट. आणि आता बघा, या बरणीच्या वरून आपण थोडंसं तेल टाकत आहोत. छान असं आपलं हे बघा गवारीचं लोणचं तयार झालेलं आहे. मला थोडं कमी वाटलं. तेल जास्त तापवून आणि गार करून घ्यायचं आणि मगच तेल टाकायचं, म्हणजे ते छान असं हे होतं. असं 2-3 दिवस असं मुरू द्यायचं आहे आणि मग ते खायला घ्यायचं आहे. मुरल्यानंतर खूप सुंदर येतं. असं मुरलं, 1 आठवडाभर जर मुरलं तर एकदम सुंदर लागतं. आपल्याला ज्या दिवशी भाजी नसेल त्या दिवशी आपण हे लोणचं खाऊ शकतो. असं गवारीचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. छान असं